Hello students, good morning. So yesterday we started our chapter number 3, that is project report and government institution. In yesterday's lecture we discussed about the project report, and today onwards we will discuss the different governmental institutions which are or supported to the entrepreneurs. So there are various institutions like DIC, MCD, MITCON, SIDBI, etc. etc. Okay, so we will discuss one by one. So today we will discuss about the DIC. So what is the full form of DIC? District Industry Center. DIC means District Industry Center. It is one of the financial institution which help to entrepreneurs in various ways. वेगवेगळ्या मार्गाने ही DIC उद्योजकांना त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये मदत करत असते. District Industry Center are the outcome of Industrial Policies Statement of 1977. बघा, आता तुम्हाला पंचवार्षिक योजना होत्या. जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यानंतर काय केलं, भारताने पंचवार्षिक योजना सुरू केल्या. म्हणजे 5-5 वर्षाच्या योजना असायच्या. 5th इयर प्लॅन असं म्हणतात त्याला. तर या एका 5th इयर प्लॅनचं आउटकम म्हणून DICचा जन्म झाला. म्हणजे या पंचवार्षिक योजनांमध्ये काही वित्त पुरवठ्याची गरज भासली म्हणून काय झालं की हे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरची स्थापना झाली. केव्हा झाली? DIC 1977. DIC प्रोव्हाइड ऑल सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज टू एंटरप्रेनर्स अंडर ए सिंगल रूफ. बघा, DIC काय करत असते की एंटरप्रेनरला लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा एकाच छताखाली पुरवत असते. फॉर सेटिंग अप स्मॉल अँड विलेज इंडस्ट्रीज. रजिस्ट्रेशन ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज इज डन ॲट द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. बघा, तुम्हाला जर तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरमध्ये. मी माझ्या PhDसाठी अनेक वेळा DICमध्ये गेलेले आहे. DIC पुण्यामध्ये आहे. माझ्या PhDचा विषय होता स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीवरती माझा होता प्रोजेक्ट थिसिस. ठीक आहे. मग त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मी खूप वेळा DICमध्ये गेलेले आहे. आता ह्या DICमध्ये काय आहे की जर तुम्हाला तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला कुठे जावं लागेल? डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरला. ओके. मग आता DIC काय करते? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ DIC इज. DICचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू डेव्हलप द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. तुमची इंडस्ट्री स्मॉल असणारी किंवा मायक्रो असणारी, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे. कसा विकास करणे? बाय प्रोव्हाइडिंग फायनान्स टू देम. त्यांना फायनान्स, वित्त पुरवठा करून काय करायचं आहे की त्यांना डेव्हलप करायचं आहे. टू ब्रिंग द मॉडर्न टेक्निक फॉर इंडस्ट्रीज. मग ह्या जे सध्याचं टेक्निक सगळं बदलतं आहे, तुम्ही बघितलं आहे सगळं, हो की नाही? ॲटोमेशन आलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत कम्प्युटरच्या की ज्याच्यामुळं काय आहे की पटापट कामं होतात. मग ह्या सगळ्याचं ॲटोमेशन करणं किंवा मॉडर्न टेक्निक काय आहे काय नाही त्याबद्दलची इन्फॉर्मेशन ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना पुरवणं हे DICचं काय आहे? महत्त्वाचं काम आहे. टू गाईड एंटरप्रेनर्स. आणि ह्या उद्योजकांना गाईड करणं, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतील, रॉ मटेरियल कुठे अवेलेबल होते, ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी काय आहे, समजा त्यांना काही एक्सपोर्ट करायचा असेल माल तर तो एक्सपोर्ट करण्याची प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीने एक्सपोर्ट करायचं आहे, कोणकोणतं सर्टिफिकेशन मिळवायचं आहे, लेबलिंग कसं करायचं आहे, पॅकिंग कसं करायचं आहे, जर त्यांना ॲडव्हर्टाईज करायची असेल तर ती ॲडव्हर्टाईज कशी करायची, या आणि अशासारख्या असंख्य प्रॉब्लेम्सवरती यांना गायडन्स करणं. देन टू इन्क्रीज सेल. आणि ह्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो आपल्याला की सेलचा असतो.
बिकॉज आर प्रॉफिट इज डिपेंडंट ऑन सेल ओनली. आणि आपला प्रॉफिट हा सेलवरती डिपेंड असतो. आणि आपल्याला सेल करायचा हा कुठे करायचा, कसा करायचा, लोकांना कसं विकायचा माल, आपण तर तयार करणार आहोत, बरोबर, लोकांपर्यंत पोचायचं कसं, ही एक मोठी समस्या एंट्राप्रेनर्सना असते. आणि मग ही समस्या, हा प्रॉब्लेम DIC सॉल्व करण्यासाठी मदत करत असते. मग तुम्ही नेटवर्क कसं आहे, कुणाला द्या, होलसेलर कुठले, एजंट कुठले, फ्रँचायझी कुठल्या, त्या कशा अपॉइंट करायच्या, त्यांचे रूल्स काय आहेत, त्यांच्यापर्यंत माल कसा पोचवायचा, या सगळ्या गोष्टी काय आहे की DIC मदत करत असते. देन टू अरेंज ऑर टू ऑर्गनाईज एक्झिबिशन्स. मग वेगवेगळ्या एक्झिबिशन्स तुम्हाला उपलब्ध करून देणं, की तुमच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, तुमच्या प्रॉडक्ट्सना, तुमच्या सर्व्हिसेसना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी काय केलं जातं, एक्झिबिशन्स ऑर्गनाईज केले जातात. देन टू इम्प्लिमेंट, थांबा तुम्हाला एक्झिबिशनबद्दल सांगते. मग एक्झिबिशनमध्ये काय होतं की खूप सारे लोक येतात, तुम्ही तिथे ब्रोशर्स देता, पॅम्पलेट्स देता तुमच्या, किंवा तुम्ही प्रत्यक्ष सेल करता तुमचा माल. आणि मग काय होतं की लोकांना माहिती होतं की हा ब्रँड अमुक अमुक खूप चांगला आहे, तो मार्केटमध्ये आलेला आहे. आणि मग तुम्ही काय होता की तुमचा सेल इन्क्रीज होतो, तुम्ही लोकांपर्यंत पोचता, लोकांना नेमकं काय पाहिजे हे तुमच्या लक्षात येतं. देन टू इम्प्लिमेंट वेलफेअर स्कीम्स. वेलफेअर स्कीम कोण काय, कल्याणकारी योजना उद्योजकांसाठी कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत, गव्हर्नमेंटनी काय काय अलाउ केलेलं आहे, बरोबर, हे सगळं काय आहे की DIC अरेंज करत असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की गव्हर्नमेंटच्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना त्याच्याबद्दल माहिती देणं, हे काम, हे उद्दिष्ट DICचं आहे. लक्षात आलं. DICचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, टू डेव्हलप स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, देन टू ब्रिंग मॉडर्न टेक्निक फॉर इंडस्ट्रीज, देन टू गाईड एंट्राप्रेनर, then to increase sale, to organize exhibition and to implement welfare schemes. बरोबर. देन नेक्स्ट काय आहे की फंक्शन्स ऑफ DIC. आता काय कार्य म्हणजे त्यांची कार्य काय आहेत DICची, काय काय कार्य करतात. तर फर्स्ट काय आहे, DIC डेव्हलप न्यू एंट्राप्रेनर्स बाय कंडक्टिंग मोटिवेशन प्रोग्राम्स. एंट्राप्रेनर्सना प्रेरणा मिळावी म्हणून वेगवेगळे मोटिवेशनल प्रोग्राम्स, की कुठलाही बिझनेस, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, छोटे छोटे उद्योग असतात बघा, तर ह्यांच्या जाहिराती पण असतात पेपरमध्ये. तर हे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करायचे आणि एंट्राप्रेनर्सला मोटिवेशन द्यायचं की तुम्ही काय करा, तुम्ही बिझनेस सुरू करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू, आम्ही तुम्हाला गाईड करू, बरोबर. आणि मग म्हणजे काय आहे की ह्या एंट्राप्रेनर्सचा डेव्हलपमेंट करण्याचं काम किंवा कार्य DIC करत असते. देन सेकंड, DIC प्रोव्हाइड रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेसेस अँड सर्व्हिसेस. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल, DICमध्ये जावं लागेल, बरोबर आहे की नाही. पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे, आपल्या पुण्यामध्ये आहे हे DICचं ऑफिस. इथे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या स्मॉल अँड मिडियम स्केल, मायक्रो स्केल सगळ्या इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन इथे असतं. मी तुम्हाला की मी खूप वेळा DICमध्ये गेलेले, मला लिस्ट पाहिजे होती की कुठले कुठले बिझनेसेस आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत किंवा कुठले कुठले उद्योग इंडस्ट्रीज चालतात. माझा इलेक्ट्रॉनिक ह्याच्यावरती होता, इंडस्ट्रीवरती होता, त्याच्यामुळं मला त्यांची लिस्ट पाहिजे होती. मग मी त्यांनी मला सगळं कोऑपरेशन केलं. म्हणजे त्यांच्याकडे काय आहे की सगळ्या बिझनेसेसची रजिस्ट्रेशनची लिस्ट असते. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, तो भरला की मग गव्हर्नमेंट कोणती सबसिडी देणार आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला काय सपोर्ट करणार आहे, इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला काय कन्सेशन मिळू शकतं, हे सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला DIC देत असते. म्हणजेच एक महत्त्वाचं कार्य काय आहे, रजिस्ट्रेशन करून घेणं. ठीक आहे. देन नेक्स्ट, DIC रेकमेंड्स लोन ॲप्लिकेशन्स ऑफ एंट्राप्रेनर्स. बघा, तुम्हाला फायनान्सची सगळ्यात मोठी महत्त्वाची गरज असते आणि मग जेव्हा तुम्हाला हा फायनान्स पाहिजे असतो तेव्हा तुम्हाला कोणाच्या तरी रेकमेंडेशनची गरज असते, शिफारस पाहिजे असते की हे लोक व्यवस्थित लोन फेडू शकतील, त्यांना लोन देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही, आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेट पाहिजे असतं. मग असं सर्टिफिकेट देण्याचं काम DIC करत असते. तुम्ही एखाद्या बँकेकडे गेला, सिडबीकडे गेला, स्टेट बँकेकडे गेला,
बरोबर आहे की कर्ज पाहिजे आहे आणि मग हे बँका किंवा या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक सर्टिफिकेट मागतात तुम्हाला, हमी सर्टिफिकेट म्हणतात, गॅरंटी. तर ही गॅरंटी देण्याचं काम कोण करतं? DIC करत असतं. देन DIC हेल्प्स टू गेट सबसिडी ग्रँटेड बाय गव्हर्नमेंट. मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सबसिडीज अनुदान देत असतं वेगवेगळ्या उद्योगांना, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना. गव्हर्नमेंटकडून काय असतं? सबसिडी असते. पण हे आपल्याला माहितीच नसते. मग ही माहिती आपल्याला कोणाकडून मिळणार आहे? तर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरकडून. DIC काय करत असते की कोणत्या इंडस्ट्रीला काय किती सबसिडी आहे, ती केव्हा आहे, किती काळापर्यंत आहे, हे सांगत असतं. जर तुम्ही तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन जर DICकडे केलं तरच तुम्हाला काय होऊ शकतं? ही माहिती मिळू शकते, हे सबसिडी तुम्हाला मिळू शकते. आणि हे सबसिडी मिळवून देण्याचं काम काय करत असते? डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर करत असते. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स व्हेरियस इन्सेंटिव्ज फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ स्पेसिफिक गुड्स अँड सर्व्हिसेस. तुम्हाला मी सांगितलं की काय आहे, तुम्हाला जर इम्पोर्ट करायचं असेल, काही लागणारं रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचं असेल किंवा काही तुमचे फायनल गुड्स तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असतील तर काय आहे, तुम्हाला जे काही सर्टिफिकेशन लागणार आहे, जे काही सगळ्या गव्हर्नमेंटची प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर तुम्हाला माहिती नसते आणि मग ही प्रोसिजर सांगण्याचं काम, समजून सांगण्याचं काम, प्रोसेस काय आहे हे सांगण्याचं काम आणि इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी जे काही हेल्प आहे ही हेल्प करण्याचं कामसुद्धा काय आहे, कोण करत असतं? DIC करत असतं. DIC ऑर्गनायझेस ट्रेनिंग प्रोग्राम्स टू रुरल एंटरप्रेनर. जे अगदी ग्रामीण भागातले जे उद्योजक असतात ते काय करत असतात की वेगवेगळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात, त्यांना काही माहिती नसतं माल कसा तयार करायचा किंवा एखादी वस्तू तयार कशी करायची किंवा ती मार्केटपर्यंत कशी पोचवायची, त्याची ॲडव्हर्टाईज कशी करायची, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत हे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज करण्याचं काम DIC करत असते. अँड लास्ट, DIC हेल्प्स टू प्रिपेअर प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर द एंटरप्रेनर्स. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? काल आपण पाहिलं कालच्या लेक्चरमध्ये. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय असतं? इट इज ए रिटर्न स्टेटमेंट, डिटेल्ड स्टेटमेंट अबाउट युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसला लागणारं रॉ मटेरियल, तुमचं इन्कम, तुमच्या प्रॉफिट, प्रपोज असतं सगळं हे, की किती प्रॉफिट मिळणार आहे, किती लेबर तुम्हाला लागणार आहे किंवा किती ह्युमन रिसोर्सेस लागणार आहेत, मार्केटिंग तुम्ही कसं करणार आहात, कॉस्ट किती आहे तुमच्या ह्याची, तुम्ही डिस्काउंट वगैरे काही देणार आहात का, तुमचं क्वांटिटी काय असणार आहे, क्वालिटी काय असणार आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन, तुमचं लोकेशन काय असणार आहे, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असते. आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला कशासाठी लागतो? टू गेट फायनान्स, टू ॲक्वायर फायनान्स, की तुम्हाला लोन मिळवण्यासाठी, कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला या प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता असते. हा रोडमॅप असतो की तुम्ही तुमचा बिझनेस कसा रन करणार आहात आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी DIC तुम्हाला हेल्प करत असते. समजलं? ओके, समजलं DIC काय आहे ते? DIC डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर ही पहिली आपण ऑर्गनायझेशन बघितलेली आहे. ठीक आहे, मी तुम्हाला PPT सेंड करते आणि ती तुम्ही पहा. ओके, बाय बाय, थँक्यू.